12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं शंकराचं स्थान म्हणून उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिराचा लौकिक आहे. सिनेकलाकारही उज्जैनच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यातच नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिने नुकतीच उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. तिथे तिने महाकालचे दर्शन घेत आशीर्वादही घेतले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आता हाच मुद्दा सध्या देशात कळीचा मुद्दा ठरतोय. नुसरतने महाकालचं दर्शन घेतल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी नुसरत भरूचाच्या महाकाल मंदिराच्या भेटीवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. नुसरत भरूचाने शंकराचं दर्शन घेणं आणि महाकालच्या भस्मारतीला उपस्थित राहणं हे सगळं इस्लाम विरोधी आहे. तिने धर्माच्या कक्षेत राहिलं पाहिजे. तिने धर्माच्या मर्यादांचं उल्लंघन करायला नको होतं, असं मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले. नुसरत भरूचा ने उज्जैन के महाकाल मंदिर में जाकर के पूजा पाठ की, जल चढ़ाया, दर्शन किए, अपने ऊपर चादर ओढ़ी, माथे पे कशका लगाया। ये तमाम चीज़ें जो उन्होंने की हैं ये शरीयत की नज़र में गुनाह है और सबसे बड़ा गुनाह है। ये गुनाह अजीम है। उन्होंने शरीयत के उसूलों का उल्लंघन किया, इसलिए उन पर हुक्म आयद होता है शरीयत का कि वो तौबा करें, इस्तगफार करें और कलमा पढ़ें. एकीकडे नुसरतने महाकालचं घेतलेलं दर्शन वादात सापडलं, तर दुसरीकडे मात्र उज्जैनच्या साधू संतांनी नुसरतच्या भक्तीचं समर्थन केलं आहे. महाकाल शंकराचं स्थान आहे, शिवाय त्याचं दर्शन जर नुसरत भरूचाने घेतलं तर त्यात चुकीचं काय? भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती सनातनी असल्याचं उज्जैनच्या साधू संतांनी म्हटलंय. मात्र मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी काही पहिल्यांदाच मुस्लिम समुदायाबाबत अशा पद्धतीने आक्षेप घेतला नाहीये. यापूर्वीही शहाबुद्दीन रझवी यांनी मुस्लिम समुदायाला नवीन वर्ष साजरं करू नये असं आवाहन करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. 31 दिसंबर की रात में आम तरीके से लोग जश्न मनाते हैं, उसमें शोर शराबा, हंगामा, डांस, नाच, गाना, फूहड़ अंदाज में तमाम तरीके अपनाते हैं. तो मैं इस सिलसिले में शरीयत इस्लामिया का हुक्म बता रहा हूँ कि ये लहवो लईब है और लहवो लईब शरीयत में नाजायज़ है. त्यांनी याला फालतूचा खर्च आणि शरिया कायद्यानुसार नवीन वर्ष साजरं करणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेला विषय बनलं होतं. आता या सगळ्या वादावर अभिनेत्री नुसरत भरूचा काय स्पष्टीकरण देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.